कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा सगळं ओके आहे ना? शिवा सांग ना नक्की काय झालंय? कोण बोलला का तुला? काय नाही रे, तुम्ही जा तुमची कामं करा, काय नाही। अगं मग तुझ्या डोळ्यात पाणी का? तू रडतेस? सांगितलं ना डोक्यात जायचं नाही। जा तुमची कामं करा, काय नाही झालंय मला। ठीक आहे आम्ही जातो। ए चला रे जाऊया, आपल्याला ही काय सांगणार नाही आणि आपण हिला विचारायचं पण नाही। ए शिवा असं नको वागून यार। जेव्हा आम्हाला राहायला घर नव्हतं, खायला नव्हतं, तेव्हा तू आमची मदत केली ना। आम्हाला सगळ्यांना कामं दिली, पैसा दिला, आणि आज तू प्रॉब्लेम मध्ये तर आम्ही तुला विचारायचं पण नाही। अगं शिवा, मला घरचे मारायचे तेव्हा तू मला जवळ घ्यायची। माझी भूक फक्त तुला कळायची आणि तू मला खायला द्यायचीस। शिवा अगं आम्हाला दूर दूर पर्यंत कोणीच विचारायला नव्हतं, तेव्हा तू एकटी उभी राहिली आमच्यासाठी। भाई आपल्याला तर फॅमिली पण नाही, पण तू फॅमिली सारखा जपला आपल्याला, इथे सगळं काम शिकवलं। आता एवढं सगळं असताना तू आम्हाला सोडलं नाहीस, मग आम्ही तुला कसं सोडू? तू जेव्हा खुश असते तेव्हा आम्ही खुश असतो, तू सॅड तर आम्ही पण सॅड। हा तुम्ही नका एवढे इमोशनल हो। मी नाही जाते तुम्हाला कुठे सोडून, तुमच्याशिवाय कोण आहे मला? हो शिवा। अगं मग का रडतेस? शिवा तुला आमची शपथ आहे। हा फोटोच माझ्यासाठी सगळं काही आहे। ह्या फोटोकडे बघितलं ना, असं वाटतं पप्पा समोरच उभा आहे, माझ्याशी गप्पा मारतो। तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, त्या दिवशी मी हा फोटो घेऊन गेले तेव्हा आपण किती खुश होतो। मी मस्तपैकी जाऊन फोटो लावला, पण नंतर आईने त्या दिव्याच्या घरचे येतील म्हणून हा फोटो बेड खाली ठेवून दिला। का असं का केलं तिने? ते फोटो बघतील म्हणून। म्हणजे आईला वाटतं की माझ्यामुळे दिव्याचं लग्न मोडायला नको, माझ्यामुळे प्रॉब्लेम्स येतील। जाऊ दे, मला नाही या सगळ्याचं वाईट वाटतच नाहीये, पण माझ्यामुळे पप्पांचा फोटो घरात लागला नाही, त्यांची काय चूक आहे? त्याचं मला खूप वाईट वाटतं। हे बघ शिवा, तुझ्याकडे बघून कळतं तुझे पप्पा कसे असतील। ठीक आहे ना, त्याने फोटो लावायला नाही दिला, पण हे आपलं घर आहे ना, इथे फोटो लावू आपण त्यांचा। हा आणि अगं शिवा आम्ही पण तुझी फॅमिलीच आहे ना ग। हे बघ शिवा, आणि कितीही काही झालं ना तरी आम्ही तुझी साथ कधीच नाही सोडणार। दिव्या हाय। हाय, सॉरी मी उशिरा आलो। तू किती वेळ थांबलीस माझ्यासाठी? इट्स ओके, चिल। मी आत्ताच आले। काय काम होतं? काही झालं का? नाही काही नाही, रिलॅक्स। मी सहज बोलवलं तुला भेटायला। त्या दिवशी आपण सोन्याबद्दल बोललो, तू खूप व्यवस्थित ऐकून घेतलं शांतपणे, छान वाटलं मला। अगं एवढं काय त्यात? हे बघ आपलं एकमेकांवर प्रेम आहे, सो मी तुझं आयुष्यभर ऐकून घेईन। तुम्हाला जे सांगशील ते मी ऐकेन। हा मजनू माझ्या मागे पुढे करायला तयार होणार असेल तर मग मला ठरवणं अवघड आहे। आशू की चंदन, काय एवढी सुंदर आहे मी देव जाणे। सांग मला, तुला काय हवंय खायला? दिव्या, ए दिव्या, काय झालं? तुला काय खायचंय सांग ना। अरे ते तिकडे बाजूला असं डिरेक्टली नको पाऊस। ते दोघं मुलं आहेत ना, त्यातला एक मुलगा माझा व्हिडिओ काढतोय। आपण निघूयात का इथून?
नो. आशू ऐक ना, जाऊ दे ना. काय तू माझा फोन कसा काय आपटलास? कसा काय तोडला म्हणजे? दाखवू का परत कसा तोडला ते? ए तुझ्या अंगातली मस्ती उतरव का रे? पोलीस समोर काय हिरो बनतोस? ए तुझा जो मित्र आहे ना, तो त्याच्या फोननी माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता म्हणून फोन फोडलाय. ए मी नाही काढला व्हिडिओ. काय करणार आहेस? काढली व्हिडिओ. काय करणार आहेस? अंगाला हात नाही लावायचा. लावला हात. सर प्लीज सांगा ना मला काय झालं ते. हा ठरकी आहे ना, हा याच्या फोननी माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. या अशा लोकांना तुम्ही रेस्टॉरंट मध्ये एंट्री देता? चल चल बाहेर चल चल आहे ना, ये ना बाहेर. बाहेर भेट तू. ये. तुम्ही थोडं शांत व्हा. प्लीज बसा तू. आशू तू शांत हो. तू का उगाच इतका तमाशा केलास? त्याचा फोन फोडला उगाच. तमाशा? तमाशा नाही केला मी. तू होणारी बायको आहेस माझी. पण इतका राग. आशू मी तुला इतकं रागात कधीच बघितलं नाही, म्हणून मला आश्चर्य वाटलं आणि म्हणूनच मी बोलले काय गरज होती वगैरे. पण सॉरी, तुला राग आला का? आय एम सॉरी दिव्या. हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि असं कोणी तुझ्याशी वागलं की मला सहन होत नाही. मी काहीही करू शकतो यार तुझ्यासाठी आणि आय एम सॉरी. नाही ठीक आहे, कळतंय मला. नाहीतरी मुलं असतातच पॉझिटिव्ह. तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे. हो, आहे मी तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह. शिवा काय शोधते? त्या दिवशी पण ती बिलची फाईल शोधत होती आणि आता पण शोध. काय झालं? काय लोचा आहे का? शिवा काय गो, काय झाला? काय सिरियस नाही ना? म्हणजे काय तसं असेल तर सांग, आपण मिळून सॉल्व्ह करूया. काय नाही रे, दिव्याच्या सासरकडच्यांनी लग्नासाठी सोनं मागितलंय आणि आपल्या आईला ते काही झेपणार नाहीये आणि तिला झेपतंय तेवढं ती सगळं करते. म्हणून मी आपलं गॅरेज गहाण ठेवून त्यांना पैसे द्यायचे ठरवलंय. अगं शिवा, तू पागल झालीस का? काय पण काय बोलते? असं कसं तू डायरेक्ट? हे बघ, मला कळतंय सगळं, पण आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे आणि मला कळतंय मी हे सगळं तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, पण हे बघ शिवा, तू आधी थंड घे. हे बघ, हे गॅरेज तुझ्यामुळेच चालतंय आणि तुला जे हवंय तेच आम्हाला हवंय. पण मला आणि बॅटरीला एवढंच म्हणायचंय की तू नेहमीच त्यांचा विचार केलास तर तू तुझा विचार कधी करणार? अरे तुझी पण लाईफ आहे यार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.